नमस्कार, न्यूज स्टेशन 7 मध्ये आपलं स्वागत। आता आपण बघत आहोत, आता आपण जो उभा आहे ते कृष्णा घाटावरती उभा आहे। गेले 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे आणि कोयना धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याने कोयना धरणातून 90,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाचे दरवाजे हे 12 फुटांपर्यंत उचलण्यात आलेले आहेत आणि आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे पाणी आहे ते मंदिरांच्या पायऱ्यांपर्यंत लागलेलं आहे आणि प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून जे गणपतींचे जे केंद्र आहे गणेश मूर्ती तिथे ठेवण्यात आलेल्या होत्या त्या मूर्त्या देखील प्रशासनाने आता हलवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि तिथून त्या मूर्त्या सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम आता सध्या सुरू आहे। राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाची संततधार कायम आहे। हा पाऊस पुढील 2 दिवस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 12 फुटापर्यंत उचलण्यात आले असून कोयना धरणातून 90,000 पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। कृष्णा आणि कोयना नदी दुथंडी भरून वाहत असल्याने कराड येथील सोमवार पेठेत असणाऱ्या कुंभारवाड्यातील गणेश मूर्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या सहकार्यातून कुंभार समाजाला क्रेन तसेच ट्रॅक्टर याचबरोबर बाकीचे साहित्य देण्यात आले आहे। या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाजाचे लोकही कुंभार समाजाच्या मदतीला धावले आहेत। आतापर्यंत 150हून अधिक मंडळांच्या मूर्त्या ह्या यशस्वीपणे सुरक्षित स्थळी नेण्यात आलेल्या आहेत। तसेच बाकीच्या मूर्त्या देखील सुरक्षितपणे काढण्याचं काम सुरूच आहे। पावसाचा जोर वाढत असल्याने पाणी घुसून मूर्तींचे नुकसान होऊ शकतं, यासाठी खबरदारी म्हणून शासनाने या सर्व मूर्त्या हलवण्याचा निर्णय घेतला आहे। पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान डॉक्टर अतुल भोसले यांनी तातडीनं कुंभार समाजाला मदत केल्याबद्दल कुंभार समाजाच्या वतीनं आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचे आभार देखील मानण्यात आले आहेत। आज पावसाने हाहाकार केला असताना प्रशासनाने सुद्धा आम्हाला सांगितलं कुंभार समाजाला की आपल्याला मूर्ती इथून हलवाव्या लागतील सुरक्षित ठिकाणी आणि ह्या मूर्ती एकत्र आणि त्याच वेळेला कमी वेळात हलवणं अवघड होतं। अशा वेळेला आम्ही कुंभार समाजाने आपले कार्यसम्राट दक्षिणचे आपले आमदार दमदार आमदार मान्य श्री अतुलबाबा भोसले यांना फोन केले बाबांनी तात्पुरते आम्हाला कुंभार समाजाला क्रेन तसेच ट्रॅक्टर आणि कुमक पाठवून गणपती उचलण्यासाठी आम्हाला सहकार्य केले आणि कमी वेळात आम्ही इथल्या मूर्ती मोठ्या 15 फुटापर्यंतच्या मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं व ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी कोणतीही मोडतोड न होता आम्ही सर्वजण हलवू शकलो। यासाठी माननीय अतुलबाबांनी जे सहकार्य केलं ते मोलाचं आहे आणि गणेश उत्सव आता आठवड्याभराच्या वेळेत आलेला आहे आणि मूर्ती मोडतोड न होता हलवण्यासाठी जे बाबांनी सहकार्य केलेलं आहे। तसेच बाबांचा मित्रपरिवार माजी अध्यक्ष भाजप कराड दक्षिणचे शहराध्यक्ष एकनाथराव आघाडी तसेच उपाध्यक्ष सर्वजण टीम भाजपची सुद्धा त्याबरोबर आमच्याबरोबर भर पावसात भिजत सर्व कुंभार समाजाला मदत करत आहे। त्यामुळं सर्व टीमचं आणि मान्य बाबांचं हार्दिक आभारी आहे कुंभार समाज। अतिशय कमी वेळात आम्ही ह्या मूर्ती इथून पूरक्षेत्रातून हलवू शकलो। त्या मूर्त्या कुठे नेणार आहेत? मूर्त्या कुठे नेणार आहेत? मूर्त्या आता सुरक्षित ठिकाणी कृष्णा मंदिर कार्यालय सारडा लॉन्स किंवा ज्या ठिकाणी आज मदत कागदी किंवा मुस्लिम समाजाने सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित राहून मूर्ती उचलण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मतभेद न करता ते सुद्धा आमच्या खांद्याला खांदा टेकून आमच्याबरोबर आहेत। त्याबरोबर मी मुस्लिम समाज सुद्धा अधिक आभारी आहे। त्यांनी जागा सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सर्व समाजाचे कार्यकर्ते सर्व मंडळांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्यामुळे सर्व मित्रपरिवारांचे सुद्धा मी हार्दिक आभारी आहे।